नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीला दूध उतू कसे घालावे आणि का घालावे, नैवेद्य काय दाखवावा, सूर्याला काय दान करावे हे पाहणार आहोत. रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी. हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा 7वा दिवस. यंदा रथसप्तमी ही 16 फेब्रुवारी रोजी येत आहे. सूर्य आपला 7 घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो, म्हणजेच ऋतुमानात बदल होतो. थंडी संपत येते, वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते. रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातले जाते. दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असे म्हणतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. रथसप्तमीपासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 अश्व सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात. या 12 राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवच यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे. खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. दूध कसे उतू घालवावे? अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध उतू घालवले जाते. दुपारी 12च्या अगोदर दूध उतू घालवावे. दूध अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक तवा घ्या. तव्यावर समिधा, गौऱ्यांचे छोटे 2-3 तुकडे, वाळलेल्या छोट्या काठ्या घ्या. दूध हे अंगणात तुळशीसमोर उतू घालवले जाते. जर तसे शक्य नसेल तर देवघरासमोर दूध उतू घालवावे. एक मातीचे भांडे घ्यावे. त्यात पांढरे तीळ, साखर चिमूटभर घालावी. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घालावे. भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा पद्धतीने ठेवावे. तव्यावर समिधा प्रज्वलित कराव्या. त्यानंतर ही सुगड ठेवायची आहे. दूध उतू घालवायचे. उरलेले दूध टाकून देऊ नये. उरलेल्या दुधातील चमचाभर दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावे. रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा, दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व असते. अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान जे शक्य होईल ते दान करावे. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. रथसप्तमी कथा. श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते. दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटाव्यास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच घडलेही. अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून श्याम याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.